हॅलो हॅलो. जन्मला हा देह पोशिला सुखाचा, जन्मला हा देह पोशिला सुखाचा,
जन्मला देह पोशिला सुखाचा जन्मला देह पोशिला सुखाचा जन्मला
जन्मला हा देह, जन्मला हा देह पोसिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. कोण हे सांगाती, कोण हे आगळे. जग हे आवगे सुखाचे सांगाती, अंतकाळी कोणी कामा येती. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. जो का म्हणे याचा न धनी भगवसा, आणि शरण विठोबासी. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. विठाला महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वथा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो. आता महायोग पीठे तटे भीमरथम, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे. समागत तिष्ठन्ति महानंद कंदम, परब्रह्मलिंगम भज पांडुरंगम. करू प्रथम मन दुसरे चरण संताची, या त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लागलो पावनी झालो चराचरी. मी कलाकुसरीच काहीच नेनो, बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या. जन्मला हा देह पोसिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे. एकलेची यावे एकलेची जावे, याची अनुभवावे आपणसी. प्रस्तुत सेवेकरता ठेवलेला भंग. अष्टोदश संतांपैकी असणारे महान मोठे, अतिशय भगवंताला प्राणाच्याही पलीकडे प्रिय असणारे माझे चोकोबा महाराज. आणि चोकोबा महाराजांचा हा मृत्यूकाळ प्रकरणातला अभंग आहे. पण आज या ठिकाणी जाणीवपूर्वक मला घेण्याची गरज पडली. का गरज पडली? जगताच्या पाठीवर मी ज्याच्याकरता आलोय, मी जे कार्य मला जीवनामध्ये करायचे त्या कार्यापासून मी किती बाजूला परागंद झालोय याची जाणीव तुम्हाला मला करून देणं गरजेचं. यासाठी याच्या अभंगाची नवीन विठाला विठाला. या यथार्थ जीवाला या जगताच्या पाठीवर आपल्या पित्याच्या देहातून मातेच्या गर्भामध्ये आल्यानंतर येईपर्यंत जो कालावधी गेला, हा पहिला कालावधी आहे 89 दिवसाचा. पित्याच्या देहामध्ये कालावधी किती आहे तुमचा माझा? किती? 83,99,999 योनी संपली. आणि भगवंतानं तुम्हाला बीज रूपानं तुमचं बीज तुमच्या बापाच्या देहामध्ये 89 दिवस आधी सोडलं. किती दिवस? 90व्या दिवशी तुमच्या असणाऱ्या मातेच्या गर्भामध्ये त्या बीजाचं रोपण केलं.
आणि तिथून पुढं 9 महिने 9 दिवस 8 दिवस 7 दिवस 5 दिवस 4 दिवस किंवा 1 दिवस किंवा 8व्या महिने 7व्या महिन्यामध्ये पर्यंत सुद्धा त्या बीजाचं संगोपन त्या मातीच्या कुशीमध्ये झालं. मी तुम्हाला जन्माला हा देह जन्माला कसा आला हे तुमच्या पुढे थोडंसं विस्तार मानतोय. आत पोचलं, अगदी परिपूर्ण अवस्था देहाची झाली. तो जडला घडला आणि एक दिवस आला आणि त्या दिवसाला भगवंताच्या साक्षीनं भगवंताला साक्षी ठेवून भगवंतमय देह करून भगवंतच बाहेर आला होता. कोण आला होता? कोण आला होता? भगवंत. ज्याला आता तुम्ही आम्ही देव म्हणतो तोच देव तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर तेवढ्या कालावधीमध्ये मी परवा सांगितलं तेवढ्या कालावधीमध्ये मायेने येऊन मायेची फुंकर मारली आणि मायेच्या फुंकरीमध्ये तो आलेला जो देव होता त्या देवानं या देहाचा आणि त्या देवा जो देव याच्यामध्ये आज जो दडलेला होता याच्यावर मायेचं पांघरून घातलं. तुमच्या माझ्या काय मायेचं पांघरून घातलं आणि मायेचं पांघरून घातल्यानंतर ज्या वेळेला तिने पांघरुणाला हात घातला त्यावेळेला तिची असणारी सगळी पिलावळ तिच्या पाठीमागे धावत आली. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार आशा वासना कामना इच्छा तृप्ती जेवढी काही ही पिलावळी आहे ही तिची पिलावळी तिच्या पाठीमागे आली आणि आल्यानंतर त्या मायेनं दाखवलं त्याला, बोठाने दाखवलं तिला. आता इथून पुढच्या कालावधी या देहामध्ये या घरामध्ये तुम्ही थांबायचं. तो दिवस फायनल झाला. त्या देहाला आत थांबवलं आणि माया बाह्य वातावरणामध्ये बाजूच्या वातावरणामध्ये मायेचं वातावरण चालू झालं. माय बाप अशा पद्धतीनं मग जो मायेचा पकडा पडला त्या क्षणाला जो देव म्हणून जन्माला होतो तो त्या देवाचा विसर या देहाला पडला. त्या क्षणापासून विठाला विसर पडला. आता विसर पडल्यानंतर हळूहळू 1 दिवस 2 दिवस कलेकलेनं वाढत 15 दिवस झाले, 12 दिवस झाले, 12 दिवस झाले. 12व्या दिवशी ठरला निर्णय कुटुंबातून. काय निर्णय ठरला? या असणाऱ्या जो कोणी बाहेर आलेला आहे जो देव आतापर्यंत तुम्ही आम्ही जो देव म्हटले किंवा एखाद्या कायला त्याला संबोधन म्हणून त्याला काय ठेवलं नव्हतं पण जो आला ना याला काहीतरी कुठल्या तरी नावानं संबोधायचं म्हणून तो दिवस ठरला नामकरण. मग त्या दिवशी नामकरणाला आयाबाया धापास गोळा करून आणल्या. मावळणीला जवळ घेतली. मावळणीला तिच्या वाकून त्या बालकाच्या कानात सांगायला सांगितलं. मावळणीला खरं म्हणून धक्का ध्यान लावला आणि मग या देहाला नाव ठेवलं दादा खरा. काय ठेवलं? मग त्या दिवशीपासून आता दादा झाला 12 दिवसानं झाला, महिन्याने झाला, 1.25 महिन्याने झाला, पण झाला कोण? दादा खराब झाला. आता दादा खराब 12 दिवसापासून आईच्या गर्भामध्ये बाहेर येईपर्यंतचा काळ, तिथून बाहेर येण्याच्या कालापासून आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहिलेला काळ आणि तिथून 89 दिवस बापाच्या देहामध्ये बीज रूपान राहिलेला काळ. मग तो कोण होता? हा 12व्या दिवशी दादा म्हणून नाव ठेवलं. मग त्याच्या आधीचा तो कोण? 12 दिवसाच्या आधी 9 महिने 9 दिवस आणि त्याच्याही आधी बापाच्या देहामध्ये 89 दिवस आणि त्याच्याही आधी भगवंतापर्यंत भगवंत सोडण्याच्या पर्यंतचा. मग मी कोण? तो कोण? सांगितलं सोहम माझे नाव, सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो जगी विस्तारिलो माझा मीठी, निर्गुण येणे निराकार झाले सदा माझे हरे निरंजनी. मी कोण? काय माझं नाव? अहो तुम्हाला मला ओळख करून दिली हो. मी कोण आहे? कोण्या कारणाशी येणे माझे झाले? कोण आहे? कोण? दादा खरंच मी आबा मी आहे का? आबा मी का? कोण आहे? या मीच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला
तुम्हाला मला माझ्या सद्गुरुनाथानं तुमच्या माझ्या सद्गुरुनाथानं तुम्हाला मला करून दिलेले मी कोण आहे ह्या जगताच्या पाठीवर आणि ते जे कोणी होतं सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो. माझं नाव काय आहे मूळ माझं काय मूळ प्रणव जो आहे ना तो मूळ प्रणवापासून याची निर्मिती होत आली. मी कोण आज तुम्ही आम्ही जे नटून बसतो ना या 3.5 हाताच्या देहाला मी म्हणजे दादा खरास मी म्हणजे भानुसकर. मी म्हणजे कोण आता मला सांगा खरं सांगा भानुसकर म्हणजे तुम्ही आहे काय भानुसकर कुठपर्यंत 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 भानुसकर दादा खरंच कुठपर्यंत कुठपर्यंत आहे दादा खरंच मरणं म्हणजे तरी काय हा हे सोडणं म्हणजे मरणं निश्चितपणे फक्त जरा बारकाईने अभ्यास करा. याला एकच कारण झाले आज माझ्या समर्थ सद्गुरू गुरुदेव दादांनी अतिशय मोलानं कष्टानं तुमच्या माझ्यापर्यंत हे मोलाचं काम तुम्हाला मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं. अतिशय तळमळ माझ्या दादांची अतिशय तळमळ. काय तळमळ होती की ही माझी कुठेतरी बुडत चालली यांना यातून मला कसं तरी वाचवलं पाहिजे म्हणून तुम्हाला कृपा कटाक्षाने हळले आपुल्या पदी पैसे दिले. अहो तुम्हाला कृपा कटाक्ष त्या टाकणं निहाळलं आणि त्यांच्या जवळ तुम्हाला बसून घेतलं. महान मोठे भाग्यवान तुम्ही मंडळी होतात. ज्यांना ज्यांना माझ्या समर्थांचा सहवास लागला ज्यांच्या समर्थाच्या चरणाचा स्पर्श झाला ती फार मोठी भाग्यवान मंडळी होती. काकुल केलं येऊन सांगितलं काकुल केला खूप काकुल केला खूप रात्रीचा दिवस सुद्धा त्यांना कळत नव्हतं इतके काकून केलं तुमच्या माझ्याकरता. आणि आता तरी आम्ही ह्या 4 चाकी गाडीमध्ये फिरतोय पण त्या काळामध्ये फक्त 2 व्हीलरवर माझ्या दादांनी सगळा प्रवास केलाय. 2 चाकी गाडीवर उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता. कशासाठी कुणासाठी काढला पैसे कमवायसाठी कशासाठी काढला होता पिंजून अख्खा महाराष्ट्र पिंजला होता. नवे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा माझे समर्थ गेले होते. कोणासाठी गेले होते काय कारण होतं त्यांना एवढं मोठं तत्वज्ञान एवढं मोठं महान तत्वज्ञान तुमच्या माझ्यापर्यंत विना सायासे विना काहीही न मोबदला घेता आज तुम्हाला मला दिलं होतं. काय दिलं होतं तुम्हाला मला या जगताच्या पाठीवर हा 3.5 हाताचा देह जो जन्माला आलेला आहे ना हा देह कुणाबरोबर आहे तो कोण आहे आणि हा देह कोण आहे याची जाणीव तुम्हाला मला करून त्यांनी अनुग्रहाच्या रूपात दिली. आता अशा जाणीवीच्या माध्यमातून आपण थोडस नाही बरंच आपली गाडी रुळावरनं पूर्ण बाजूला गेली. पूर्ण रुळावरनं गाडी बाजूला गेल्याचा परिणाम आज मला मी सांगू तुम्हाला आज बोलू इथं गाडीवर अजून अशा 50 जरी वाऱ्या केल्या ना अशा 50 वाऱ्या तरी आपल्या देहाचं सार्थक समर्थाने सांगितलेल्या तत्वावर कधीच घडू शकत नाही. जोपर्यंत त्या साधनेमध्ये तुम्ही पुढे येत नाही जोपर्यंत त्या साधनेशी तुम्ही एकरूप होत नाही तोपर्यंत तुम्हाला अस्तित्वाची जाणीवच तुम्हाला होणार नाही. काय झाले बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना विचारण्याचा प्रयत्न केला. अनुग्रह तुम्हाला दादांनी दिला तुमच्यापर्यंत पोहोचवला. तुम्हाला जवळ घेऊन तुमच्या हातामध्ये तुळशी पत्र देऊन दिला. पण काय करायचं विचारलं ना महाराज सगळं लक्षात आहे तुमच्या नाही महाराज लक्षात थोडस आहे प्रयत्न करतो पण बसलं की वेगळं स्वस्वरूपावर निर्माण होतं. 80-90% आम्ही त्या डोक्यामध्ये नसतो. याच्याशिवाय भक्त कोणाकडनंही दुसरं मिळत नाही. ह्याला कारण काय झालं काय कारण झालं ह्याला कारण एक झालं ज्या क्षणाला तुम्हाला सद्गुरुनाथांनी सांगितलं होतं अनुग्रहाला किंवा साधनेला बसताना साधना कशी करायची ही तुम्हाला महती त्यांनी तुमच्या माझ्या जीवनामध्ये तुम्हाला बोटाला धरून तुम्हाला सांगितलं होतं. पण सांगत असताना आमचं मन चलबिचल होतं आणि चलबिचल मन होतं हे त्यांनी जाणलं होतं. म्हणून हातामध्ये तुळशीपत्र घेऊन तुम्हाला एकच दान मागितलं होतं. त्यांनी याच्याकडून दान मागितलं होतं. तुझं काही नको तुझी धन दौलत संपत्ती करता मी तुला जवळ घेतलेलं नाही. तुला जर द्यायचं असेल तुझ्या जीवनामध्ये मला फक्त तुझं पवित्र मन मला दे. काय मागितलं होतं
पवित्र मन हे तुझं मन पवित्र मला दे. आणि जर त्या क्षणाला जर या देहाने जर या असणारं मन जर दिलं असतं ना मायबाप, तर मी आज सांगू तुम्हाला, देव पाहायला गेलो आणि तिथे देवची हो ठेवलो. मी ते जर मन दिलं असतं ना, तर आज मी साक्षात देवच बनवून राहिलो असतो. विठाला तुमची माझी गाडी ट्रॅकवरून एवढी खाली आली, आलेल्या ट्रॅकच्या गाडीवरून आज आता तुमची माझी गाडी रुळावर चढायला हा थोडासा कालावधी जाणार आहे. पण एक आहे, सांगणार आम्ही सांगताना सुद्धा आम्हाला सांगणाऱ्यांनी तुम्हाला सांगणाऱ्यांनी सुद्धा योग्य पद्धतीने त्यांचा ती दाद दिली पाहिजे. त्यांना भरकटलं जीवन झाले प्रत्येक साधकाचं. हे सत्य बोलतात या ठिकाणी. प्रत्येक साधकाचं जीवन भरकटलेलं झाले. कुणाच्या पाठीमागे जायचं, कुणाला विसरायचं, कुणाला बोलायचं, ही अवस्था प्रत्येक साधकाच्या जीवाची झालेली आहे. बघ, याच्याकरता तुम्हाला अजूनही तुम्हाला जागच व्हावं लागेल. ज्या गोष्टीसाठी मी या जगताच्या पाठीवर जन्माला आलोय ना, ते मला गोष्ट माझ्या जीवनामध्ये मला साध्यच करायची. हा जोपर्यंत तुम्ही ठाम निर्णय या मनावर देहावर जर टाकत नाही, तोपर्यंत ही गोष्ट तुम्हाला साध्य नाही होणार. एखादी IAS एखादी IPS अधिकारी जर व्हायचं असेल, तर त्याला पहिलीपासून 10वी पर्यंत गेल्यानंतर, त्या 10वी मध्ये गेल्यानंतर त्याचं टार्गेट त्याला पाहिजे. टार्गेट IAS अधिकारीच होईल मी, IPS अधिकारी मी होईल, हे टार्गेट जीवनामध्ये त्यांनी लिखाण करून ठेवायचं असतं. तर तुम्ही सुद्धा साधकाने ते टार्गेट तुमच्या जवळ पाहिजे. मी ज्या गोष्टी करता या जगताच्या पाठीवर आलोय, भगवंताने मला ज्या गोष्टी करता मला पाठवले ना, तो कारणच मी माझं साध्य करायचे. मला याच्यापेक्षा मला वेगळं काय करायचं नाही. म्हणून अपंगाची निवड केली. विठाला म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणाकडे होता. आता बघा, जर गेलो इकडं तर मी अभंगाला स्पर्श सुद्धा करू शकत नाही स्पर्श. म्हणून आता अभंगाच्या वरच्या बाजूला येतो. म्हणून तुम्हाला माझ्या सर्वांना जेवढी आली, जेवढी माझ्या समर्थ गुरुदेव दादांच्या कृपा छायेखाली जेवढी साधक मंडळी या इंचगिरी संप्रदायामध्ये आहेत ना, त्यांनी बोध कोणाकडनं घेतला हे बघत बसू नका. म्हैस काय खाती हे बघायचं काम तुमचं नाही. म्हैस काय खाती हे बघायचं काम तुमचं नाही. तिच्याकडनं तुम्हाला दूध मिळते. मिळालेलं दूध तुम्हाला पचतंय, ते मला पचणार आहे. याच्या कारणास्तव तुम्ही तिकडे जाण्याची तुम्हाला गरज. साधं सोपं कळलं. जर तुम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही फसाल. तुम्ही अनेक नका पडू, गबाळाचे भरी फसाल जीवनामध्ये. फक्त एक करा, जे बोध तुमच्या माझ्या जीवनामध्ये ज्या कुठल्याही सत्पुरुषाकडे तुम्हाला बोध मिळाला असेल, त्या बोधाशी निगडीत राहा. बोध कुणाकडे मिळाला याच्याशी निगडीत राहू नका, बिलकुल राहू नका. का? कारण हा जो बोध आहे, हा बोध आणि बोध फक्त आणि फक्त या बोधाचा अधिकारी समर्थ सद्गुरु शंकर महाराज असा. सांगा, आज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे किती वंशज आज गादीवर आहेत? बरोबर आहे, किती वेळ मला सांगा बरं. थोडीशी अलीकडची जर नावं सोडली तर पाठीमागची जर नावं सांगा बरं. धपाच 13वा वंशज जरी आला असेल तरी आजही छातीवर अगदी बाल अवस्थेपासून अगदी वयस्कर म्हाताऱ्यापर्यंत जर या स्वराज्याचा धर्म संस्थापक कोण असेल, जर विचारलं तर नाव कोणाचं येतं? बरोबर आहे. तसं या महाराष्ट्रामध्ये इंचगिरी रसाळ संप्रदायाचा संस्थापक जर कोण म्हटलं तर नाव कोणाचं? संप्रदाय विठाला. म्हणून तुम्हाला मी सांगतो, कुठेही बघू नका, कुठेही पळू नका, कुठेही जाऊ नका. फक्त आणि फक्त तुम्हाला अगदी मी म्हणतो, आपली गाडी रुळावरनं घसरलेली आहे.
अनुग्रह केली घेतलेली माणसं हातवर करावं. ज्यांनी ज्यांनी अनुग्रह घेतला त्यांनी हातवर अभिंदास करा. मी काहीही विचारणार नाही. किती माणसं आहेत? जवळजवळ 80% लोक आहेत. 80% माणसं, बरोबर आहे काय? आता मला सांगा, आता 80%पैकी किती माणसं रोज नियमानं साधनेला बसतात? एकही शब्द खोटा करायचा नाही. मी तुम्हाला लगेच मुलाबाद नदी तुम्हाला दाखवेल तुमची साधना किती फलद्रूप होते किंवा तुम्ही साधनेला बसता किती ते. शब्द बोला फक्त. साधनेला बसतो की उठल्या उठल्या बघा घरात वाढायचे बघा बुवा बसते की साधनेला. बुवा कसे बसते? बुवानी चादर घ्यायची, आपल्या तंबाखूची पुडी काढायची, तंबाखू चोळायची अशी बघा अशी तोंडात टाकायची पण घालायची. 5-10 मिनिटामध्ये जाऊन अगदी मुळापर्यंत जाऊन पोहोचून परत ती गाडी मागायला येते. ही तुमची मागे. आता हे मी तुम्हाला नावं ठेवून सांगतो, तुमच्या सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतो. का मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही? का माझी गाडी रुळावरनं खाली घसरली? त्याला एकच कारण आहे, प्रत्येक जणाने सद्गुरूचा बोध घेतला तुम्ही, पण साधना सद्गुरूला घेऊन नाही करत तुम्ही. मला वाटतं साधना कोण करतोय? साधना मीच करतोय. साधना मलाच करायची आणि साधना मीच करणार. हिंमत नाही तुमची, नाही हिंमत तुमची. तुम्ही एक निर्णय घ्या. तुम्हाला मी आज सांगतो, तुम्हाला ट्रॅक देतो बघा, तुम्हाला पटला घ्या, नाही पटला माझा मला परत आणखी मी तिथे वस्तू थोड्या वेळाने आणून माझा मला ट्रॅक आणून मागायला द्या. आम्हाला काही घेणं नाही. तुमच्या साधने तुम्ही दिलेल्या ट्रॅकची आम्हाला काही गरज नाही. पण तुम्हाला मी सांगतो निश्चितपणाने, तुम्हाला जर साधना फलद्रूप करायची असेल, भाऊसाहेबाचा माझा विषय भाऊसाहेबांना सांगितलं मी, साधना तुमची फलद्रूप करायची असेल तर एकच मार्ग, डोळे झाकून अगदी शांत चित्ता नाही का फक्त मी काय सांगतो, एवढे घेतून मी कीर्तनाची सेवाच आठवतो. काळजीच करू नका. या जगताच्या पाठीवर फार मोठा भाग्याचा दिवस होता आयुष्यामध्ये. त्या दिवशी त्या महान मोठ्या सत्पुरुषाची या असणाऱ्या अज्ञान जीवाची भेट झाली, नजर झाली माझी. बघितलं, डोळे भरून डोळे वर करून बघितलं, पण डोळे ज्या वेळेला वर गेले, डोळ्यात ते चेहऱ्याजवळ गेले, समर्थांच्या चेहऱ्याकडे गेले, नजरेला नजर लागायचा प्रयत्न होणार, एवढ्या क्षणामध्ये ती नजर माझी खाली गेली. नजरेला नजर लागण्याची ताकद नाही लागू शकली. त्याला कारण एक आहे, ब्रह्मज्ञानी पुरुषत्वाची ओळखावा, नयनांजनी पाहावा ब्रह्म ठसा. त्या महात्म्याच्या नयनजनावर ब्रह्म ठसा म्हटलेलं होतं माय बाप. त्याच्यामुळं त्यांच्या पुढे ज्या टायमावर तुम्ही बसला होता ना, किंवा जेवढे ज्ञानी पंडित महाज्ञानी बसते, पण नजरेला नजर लावून बोलायची हिंमत कुणाच्या नयनामध्ये नव्हती माय बाप. ही ज्या क्षणाला तुम्हाला मला मिळाली, नजरेकडे बघितलं, पण नजरेला नजर थांबू शकेला, परत न झाला. आणि मग त्या जीवाने ठरवलं की आता इथं फक्त एकच, आता इथं लीन झालं तरच हे ज्ञान मला मिळेल. इथं लीन झालं तरच ते ज्ञान मला मिळेल. म्हणून हा ध्येय असणारा अज्ञानी जीव त्या महात्म्याच्या चरणावर लीन झाला, आणि लीन झाल्याबरोबर असा आपण मायेचा पाजर फुटला माझ्या सद्गुरुनाथाचा. आणि तुमचं त्या मायेनं तुम्हाला इतकं जवळ केलं, गुण दोष याचे न विचारिता काही, आणि ठाव दिला पायी या पुनिया. इतकी लीनता निर्माण झाली, इतकी एवढी लीनतेनं, एवढ्या मायेच्या पाजराने काय केलं, माझ्यातला कुठलाही गुण, माझ्यातला कुठलाही दोष काहीही पाहिलं नाही, आणि काहीही न पाहता अगदी अलगद त्यांच्या हृदयामध्ये या असणाऱ्या अज्ञानी जीवाला स्थान दिलं. त्या दिवशी या देहाने निर्णय ठरवला की आता तेच माझे हित करती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. एक निर्णय ठरला, या जगाच्या पाठीवर आता जर या देहाचं हित कोण करेल तर या समर्थाशिवाय माझं हित कोणीच करू शकणार नाही. हा निर्णय ठरला, आणि मायबाप
नंतर हा देह त्यांच्या स्वाधीन करायचा निर्णय घेतला या देहात तेव्हा स्वाधीन केला त्यांनी जवळ घेतलं. पण हे करत असताना त्यांना अतिशय माहित होतं सगळ्या गोष्टी. देव चतुर खूप चतुर्थीमध्ये झाला, खूप चतुर्थीमध्ये झाला. जीवन जगत असताना प्रापंचिक आध्यात्मिक व्यावहारिक कुठल्याही ज्ञानामध्ये माझे समर्थ सद्गुरू अगदी तितक्या ताकदीनं तेवढे सामर्थ्यवान होते. माझ्या कुठल्याही ट्रँगलमधनं माझ्या दादांच्याकडे बघितलं ना तेवढ्या ताकदीनं मी संपूर्ण दासबोध ग्रंथ संपूर्ण समाज वाचत असताना समोर दादांच्या फोटोकडे बघून वाचलेलं आहे. प्रत्येक समाज माझ्या दादांच्या शब्द प्रत्येक शब्द माझ्या सद्गुरुनाथाला निगडीत शब्द आहे. माझ्या एवढी मोठी महान ताकद तुम्हाला मिळाली होती. काय करायचं तो विलाज नाही. कुठलीच गोष्ट आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जात नाही. आणि ती क्षणाची ताकद 1911-93 सगुण अवस्था बाजूला केली आणि निर्गुणामध्ये माझे समर्थ जाऊन बसले. आणि त्या दिवसापासून आजच्या क्षणापर्यंत माझ्या समर्थांची ताकद आज म्हणजे 100 पटीनं अगदी वाढत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या ताकदीचा अंदाज चंद्राला आणि सूर्याला सुद्धा घेता येणार नाही. ताकद तुमच्या माझ्याकरता आहे. पण निश्चितपणाने तुम्हाला सांगतो म्हणून बोलता परत येतो आपण म्हणून सांगितले जन्मला हा देह पोशीला सुखाचा काय भर बसा याचा आहे. एक लक्षात घ्या, आलाय जन्माला ना तू, हा पोचलाय हा एवढा मोठा देह. पण याचा एक सांगू, याचा भरवसा आहे. बघता मीटिंग होती सकाळी 8च्या 8 फ्लाईट निघालं आणि फ्लाईट उतरायच्यात तर फ्लाईट गायब झालं. उतरायच्यात गायब झालं. परवा येता लोणंदमध्ये तुम्हाला मला महाप्रसाद दिला आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या माझ्यातून निघून गेले. काय भरवसा याचा आहे लक्षात ठेवा. पण येताना मी एकटा आलोय आणि जाताना एकटा जाणार. बघा आता गंमत बघा. येताना अंघोळ तुम्ही पहिली अंघोळ तुम्ही केली हाताना. येताना ज्या क्षणाला तुम्ही आला त्यावेळेला अंघोळ कोणी घातली तुम्हाला? कुणी घातली? दुसऱ्याने म्हणा ना. कुणी घातली? दुसऱ्याने अंघोळ घातली. आणि सगळेच यातून बाजूला गेला. कुणी घातली? आता का जन्माला येताना दुसऱ्याने अंघोळ, गेल्यानंतर दुसऱ्याने अंघोळ. मग कशाला उठवट करतो रे? काय तुझं काय निमित्ताचा धनी केला देवाने, सगळ्यांना माहिती, प्रत्येकाला माहिती झाली देह काळाचा आणि धनकुबेराची. तरी पण नाही हो सोडित. मी सांगते परवा, अहो अपेक्षा वेगळे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. जीवन प्रत्येक कोणच नाही करणार, कोणच करत नाही. अहो याच्या पलीकडे जाऊन बोलू का? याच्या पलीकडे जाऊन अगदी गावठी भाषेत शेण खाली पडलं ना, शेण जर खाली पडलं ना, अहो ते शेण सुद्धा मोकळं उठत नाही. मोकळं उठतं का? शेतकरी असं त्याला माहितीये, शेण जर खाली पडलं जनावरांचं, फक्त उचलताना तुम्ही फक्त त्याला काही न लागता उचलून घ्या. मग शेण सुद्धा अपेक्षेने जीवन जगतोय. तुम्ही आम्ही अपेक्षा विरहित जीवन जगण्याकरता फक्त आणि फक्त साधना, याच्या पलीकडे तुम्हाला जीवन जगता येणार नाही, याच्या पलीकडे जाता येणार नाही. जर तुम्हाला अपेक्षा विरहित जीवन जगायचं असेल ना, आणि जर साधना फलतूट झाली, मग ह्याला परिणाम काय तो भूतत या ठेवा मग काय म्हणे. प्रथम साधन ह्याची असे, हे साधन साधनेच्या अवस्थेवर आहे. आणि साधना जर तुमची फलतूट करून घ्यायची असेल, त्याच्याकरता आपल्या नित्य प्रसिद्ध मनन, निधिध्यास,
साक्षात्कार आणि मग सहज समाधी. त्या अवस्थेला जर पोचला, तुमचं मनन जीवनामध्ये जर झालं, साधक दशेचं मनन तुमच्या जीवनामध्ये झालं, मनन झालं की निधिध्यास लागतो, ध्यास लागतो. कशाचा ध्यास लागतो? ध्यास कशाचा लागतो? बासुंदी चपातीचा ध्यास कशाचा लागतो? आणि मग ध्यास परिपूर्ण अवस्थेला झाला की मग साक्षात्कार घडतो. माय बाप साक्षात्कार, आणि साक्षात्कार घडला की मग अवस्था समाधीकडे जाते. मग कळत नाही, वृत्ती ही निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेतीच्या ठेते. अवस्था बदलून जाते माय बाप, वृत्तीची निवृत्ती होते, जन दिसत नाही, पुढे कोण आहे कळत नाही, काही कळत नाही. मी माझे हरपले ठाई जेतीच्या मी पणाची गुणवत्त बाजूला निघून गेला. जे वृत्त ते सद्गुरु विठाला. याच्या करता भांडे घासावंच लागलं, लय घासावं लागलं. आताशी जे आतापर्यंत गेलं, पिंट्या करतान, गोटी करतान, चिमणी करतान, राणी करतान, डार्लिंग करतान, दुनिया करता, आतापर्यंतचे दिवस गेले. कोण काळ येईल कैसा, नाही घडीचा भरवसा. अहो आता बसल्या बसल्या सुद्धा कळायचं नाही, चालू कीर्तनात खाली पडलं का, कीर्तन करत असताना नाही कळून जाणार. मग आधी घडी आपण साधा, जोपर्यंत जी घडी तुम्हाला साधता येईल, ही घडी साधण्याच्या जीवनामध्ये जो प्रयत्न करील, निश्चितपणानं तो त्या मोक्षाचा अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. माहिती त्याच्याकरता जीवनामध्ये तुम्हाला मोक्षाचीच अपेक्षा करून तुम्हाला जीवन जगावं लागेल. म्हणून माझी पुनश्च तुम्हाला कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे, याच्यापेक्षा नाही काय अजिबात. मी काय सांगतो माहिती का, बिलकुल त्या दुकानदाराची अगदी करू नका. गोळी आणून दुनिया करून हिकडनं पट्टे पार हिकडनं पार बिंबीला मागणं, पार कुठे जागा शिल्लक ठेवीत नाही, कुठलं रान शिल्लक ठेवीत नाही, काही उपयोग म्हणून नाही. पट्टे वाढा, दाढी वाढवणं, ते केस वाढवण्यात आणखी ह्याच्यापेक्षा डबल दाढी मारी घाला, काही नाही तुला. मन चंगा तो कटोटी निघाला. मन स्वच्छ असेल तर तुमची साधना तुम्ही कुठेही बसून करा. माझे समर्थ दादा कायम सांगायचे, ध्यान करावे वनी अथवा कोणी. ध्यान करताना कुठं करावं, माणसात करावं का कुठं करावं. म्हणजे दादांचं वाक्य होतं, ध्यान करावे वनी अथवा कोणी. एखाद्या वनामध्ये जाऊन किंवा एखाद्या कोणामध्ये जाऊन साधनेला बसावं लागतं. माय बाप, साधनेची जागा एकाग्र असावी, एकच जागा असावी लागते, त्यावेळेला साधना फलरूपेच्या मार्गाला लागते. आता तुम्हाला मग आता ट्रॅक, तुम्ही म्हणाल ट्रॅक ठेवलाय, म्हणलं मी ट्रॅक ठेवलेलं नाही. मी तुम्हाला सांगतो जाणीवपूर्वक, लक्षात ठेवा, ज्या दिवशी त्यांनी मला जवळ घेतलं, वर मस्तकावर हात ठेवला, या देहावर पवित्र तुळशीची माळ ठेवली, या देहाला कुंपण घातलं त्यांनी, आणि कुंपण घातल्यानंतर हातामध्ये तुळशीपत्र दिलं, आणि तुळशीपत्र देऊन दान मागितलं, तुझं असणारं मन मला दे. पण मन देण्याची ताकद माझ्याकडं नाही शिल्लक राहिली. पण तरी सुद्धा त्यांनी सांगितलं, असू दे कसेही कर, पण या कुंडामध्ये लोळण घे, पडू नये अमृताच्या कुंडामध्ये तुम्ही पडलात. पण माझं एक मनोगत आहे, अमृताचा कुंड जर पडलाय ना, तर निश्चितपणानं पडलेल्याचं जीवाचं कल्याण करून आपण घेतलं पाहिजे. विठाला विठाला. बघा, झाली सुरुवात झाली, आता मला निघायचंय. आजचा दिवस ठरला, अमुक ठिकाणी, या ठिकाणी साधनेला तुम्हाला घेऊन तुम्हाला बोलवले, अनुग्रहाचं माध्यम तुम्हाला द्यायचं म्हणून माझ्या सद्गुरुनाथाने तुम्हाला पाचारण केलं. घरनं निघायचं, कुठनं घरनं निघायचं, हातामध्ये पिशवी घ्यायची, पिशवीमध्ये त्यांना काय जाताना एक श्रीफळ घेऊन जायचं, हार घेऊन जायचं, एक नारळ घेऊन जायचा, पेढे घेऊन जायचे, आणि जात असताना रस्त्याने निघायचं. ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवले ना, त्या ठिकाणापर्यंत पायी चालत जायचं. मी तुम्हाला सांगतोय, बसायचंय, जायचंय कसं ते आठवण असेल तर पहा. मग निघायचं. आता
मग ज्या ठिकाणी तुम्हाला मला बोलवले ना त्या ठिकाणी पहिलं जे पुढची पायरी आहे या पायरीवर पहिलं नतमस्तक व्हायचं डोकं टेकवायचं आणि डोकं टेकल्यानंतर परत पुरुषेला हात लावायचे आणि परत पायरी एक एक पायरी परत कमीत कमी 3 पायऱ्या चढून वर जायचं. कुठल्या 3 पायऱ्या? रजोगुणाची तमोगुणाची आणि सत्वगुणाच्या पायऱ्या वर चढत एक एक पायरी वर चढत जायचं आणि वर पायरी चढून गेली समोर जे तुम्हाला दिसेल ते माझं स्वस्वरूप सद्गुण दर्शन आहे. तिथं बघायचं मग आत पोहोचलं त्या ठिकाणी माझे सद्गुरुनाथ असे खुर्चीवर बसलेले आहेत. हे डोळ्याच्या पुढं सगळ्या पुढं आणायच्या कसे बसलेले होते. गेलो समोर आणि गेल्यानंतर सगळी ती असणार मी घेऊन गेलो होते ते सोबत घेतलं. जवळ गेलो हातामध्ये प्रदान केलं माझ्या सद्गुरुनाथाच्या गळ्यामध्ये मी हार घातला. हातामध्ये नारळ श्रीफळ ठेवलं. पेढ्याचा फुडा हातामध्ये ठेवला. इथपर्यंत तरी जायला काय अडचण करायची साधन आणि मग पुनश्च एकदा फिरून नंतर चालना समोर बसतात. समोर बैठक बघायची माझ्या जोडीला कोण आहे या बाजूला कोण बसलं होतं या बाजूला कोण बसतंय पाठीमागं कोण बसतंय पुढं कोण बसलं होतं याची पूर्ण तपासणी आपण करून घ्यायची आणि ती तपासणी झाल्यानंतर मग डोळे झाकायचे आणि मग सद्गुरूच्या पुढे बसायचं घ्यायचं सद्गुरूंना पुढे घ्यायचं आणि मग तिथून पुढं मग त्या साधनेची सुरुवात करायची. थोडे दिवस अवघड वाटेल. काय वाटेल? अवघड वाटेल. आणखी हा पॅटर्न नवीन ह्यात घुसवला कुठला तरी पण पॅटर्न घुसवला नाही. हा पॅटर्न मूळ पॅटर्न आहे. लक्षात घ्या तुमच्या या पॅटर्नने तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवला आहे. तुम्ही किती जरी 10 वर्ष जरी प्रयत्न केला ना तुमच्या तत्वानाथाच्या मुळीच तुमची साधना फळातून होऊ शकत नाही. तुम्ही जोपर्यंत हे तत्व पकडून निघत नाही तोपर्यंत ती साधनेला तुम्ही हात लावू शकत नाही. याच्याकरता जीवनामध्ये या तत्वानं निघा. निश्चितपणानं ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा कुमारी जन्मला हा देह पोसिला सुखाचा काय भरवसा याचा आहे. एकलीची यावे एकलीची जावे हेची अनुभवावे आपणची. जग हे आगवे सुखाचे सांगाती अंतकाळी कोण एका माहिती कोण कामाला येणार नाही. गोष्ट कोण नाही ना. तुम्हाला फक्त आणि फक्त भगवंतानं 2 वर्षापूर्वी एक झलक पाठवली. ती झलक उसका नाम क्या था? क्या नाम था? कोरोना. कोरोना नाम की एक झलक आई थी. बाबा ऐसा उसका भास आज रहा था. क्या यार बहुत खूप इतकी मजा त्याच्या मजा आली त्या कोरोनामध्ये. त्या कोरोनाने दाखवून दिलं तुम्हाला मला प्रत्येकाला. ज्याच्यासाठी मी धडपडतो ते माझ्या या जगाच्या पटीवर कोण याची जाणीव माझ्या सद्गुरुनाथाने मला करून दाखवली. की तुला कोण रे नाही तुझ्यासोबत. आणि अशी जाणीव या कोरोनाच्या माध्यमातून जाणीव करून दिली होती. आणि त्या कोरोनामध्ये तुम्हाला दाखवून दिलं होतं. तो मला जय अरे बायको माझ्याशिवाय जेवतच नाही खातच नाही काय. पोरगा काय तुम्हाला सांगू माझी पोरं त्या जगाच्या पटीवर माझी असते. हे माझ्या जगाच्या पटीवर हे माझ्या पोरांसारखी कोणी पोर नाही ती. त्या गाभड्याने सुद्धा अशी भाकरी फेकून टाकली. हो जी धर्मपत्नी होती ना जिने ह्याने तिला आणि तिने ह्याला एकमेकाला देहदान केले होते. पण तिने सुद्धा अशी भाकरी अशी नाकाला उतरवून अशी भाकरी फेकून द्यायची. आणि ज्या वेळेला यातून गेला ना यातून
त्या टायमाला जाळाय सुद्धा गेली नाही तुमची तुम्हाला जाळाय सुद्धा गेली नाही. ही फक्त झलक काय झलक मारली ती तुम्हाला. या झलकेमध्ये तुम्हाला दाखवून दिलं लय सरवाळीची हो. अशी सुद्धा काय सरवाळीची ना त्या 2 वर्षात नाद नाही करायचा. इतकी सरळ झाली पण परत आणखीन परत 12 काय झाली 12 परत. आता काही पर्याय नाही. आता भगवंताला काय एका दिवशी परत असं एखादा जाळ टाकावं लागते. उलगाडच नाही होणार उलगाडच होणार नाही. येऊन ठेवा तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं काल सुद्धा कलियुगामध्ये काय घडेल काय होणार आहे. लास्टच्या मला गाय मांस भक्षण करीन त्या दिवशी भादरानं लिहून ठेवा सगळं झालं. आता फक्त एवढंच तत्व शिल्लक राहिले भाऊसाहेब. का तुम्हाला मी दाखवले वाचून फक्त आणि फक्त एकच तत्व शिल्लक राहिले. फक्त आणि फक्त गाय मांस भक्षण करायचं शिल्लक राहिले. आता ज्या दिवशी गाय मांस भक्षण करीन त्या दिवशी तुमच्या 3 तळ्या उचलल्याशिवाय राहणार नाहीत मार्ग. म्हणून अंतकाळ कोणी कामा येते कोणी येणार नाही. मग आपलं एक काम करा जी आधी घडी आपण सदा आता जो तुम्हाला चान्स मिळाला आहे एवढ्या एकच वेळा. आता तुम्ही म्हणाल मला परत एकदा मला चान्स पहा महाराज आम्हाला मी परत चाल मारायला आहे सोडून दे चल नावच काढू नकोस तू. अरे तो म्हणतो मी फसतो याला जन्माला त्याला मी पाठवून त्याच्या काम करता ते राहिलं. हा बसता माडी बांधली गाडी घेत बंगलं बांधत 1 बायको सोडली 2 बायका केल्या 5 पोरं झाली की 10 पोरं झाली नुसतं याच्यामध्ये झाड बोट पडून गेला. आणि उसने साथ देणे काही उपयोग घेणे जीवनामध्ये केलं. ज्याच्याकडे त्यांनी याला पाठवला त्यांनी त्याच्याकडे पाहिलंच नाही. आता तुला परत चान्स बाबा परत चान्स परत काय तुम्ही म्हणाल मी दगडाकडे तशी सोडून विषय अजिबात नाही. दगड दाखवलं नाही आणि तिकडे कुठलं काय कुठली वाडी नाही कुठलं घोडी नाही कुठलं काय नाही विषय. एकदा सटक त्यांनी एकदा तोडली दोरी की तुमचा कार्यक्रम केला म्हणून त्यांनी समजायचं. ह्याच्याकरता माझ्या नामदेवरायाने शेवटच्या चोकोबारायाने शेवटच्या चरणामध्ये सांगितले चोका म्हणे याचा न तरी भरवसा याचा भरवसा जर याच्या भरवशावर जर नाची तर तुझी ट्रेन कधी निघून जाईल तुला कळायची नाही. म्हणून वेळेमध्ये प्लॅटफॉर्मवर येऊन तुला उभं राहावंच लागेल. कुठं माझ्या सद्गुरुनाथांनी 1 वर्षापूर्वी रिझर्वेशन करून ठेवलं होतं. किती 1 वर्षापूर्वी मी म्हणतो कमीत कमी 1 महिनाभर तिला आपण रिझर्वेशन करू की 1 महिना मग बरं कमीत कमी निदान एखादा जरी नोटीस लागल्यानंतर तरी बाजाराला सोडायला सुरुवात करायची. एखादं नोटीस वयाचे किती वर्षी नोटीस लागतं पहिलं कशाला 50 लागतात. आता मानवी आयुष्यमान 50 वर्षाचं झाले. एक जरी नोटीस डोक्यातला एक जरी केस पिकला किंवा मिशीतला एक जरी केस पिकला ना सांगायचं पहिलं नोटीस आलं आपल्याला. पहिलं नोटीस आलं आपल्याला. एक केस पिकायला सुरुवात झाली की आपण ठरवायचं आता पहिलं नोटीस. आता तिथनं पुढं मला सांगा बरं आता जे जीवन मिळणार आहे हे बोनस जीवन. हे कसं जीवन आहे बोनस जीवन आहे. मग बोनस जीवनाकरता जीवनामध्ये जगायचं असेल ना तर आनंदाचे डोही आनंद तरंग इतक्या आनंदाने जीवन जगा इतक्या आनंदाने जीवन जगा. आत्ता उर्वरित राहिलेल्या आयुष्यामध्ये मी म्हणत नाही तुम्ही बायका पूर्ण दुनियादारी सोडा आणि तुम्ही इकडे बुवांच्या मागं पाळा अजिबात मी म्हणत नाही. पण हे करत करत आधी प्रपंच करावा नेटका आधी प्रपंच करावा नेटका. तो कुठेही नसावा फाटका तो कुठेही नसावा फाटका आणि याच्यामध्ये परमार्थाचा चुटका. जमवायला लागेल जमायचं नाही जमवावं लागेल आणि जमावलं तरच जमल नाही तर जमायचंच नाही त्याचं आपलं. नाही तर मग काळ देहास याला खाऊ
मग तो येणार घेऊन जाणार याच्यात स्वप्न करता म्हणून सांगते चोका म्हणे याचा नदरी भरवसा अरे शरण जा सर्वे शिवा सद्गुरुशी किंवा विठोबाशी देव विठोबा आणि सद्गुरू वेगळेच नाही म्हणून त्यांना शरण जायचे. आता त्यांना शरण जाण्याकरता तुम्हाला मला काय केलं पाहिजे काय करावं लागेल त्यांना शरण जायचे काय करावं लागेल शरणागती पत्करायची मला माझ्या सद्गुरूच्या पुढे मला शरणागती पत्करायची पण शरणागती करता मला काय केलं पाहिजे इतकं गणित आपलं मग किती वेळ लागणार आहे माहिती का म्हणजे शामराव सहज करून घेते गुलाबाची पाकळी कशाची गुलाबाची पाकळी. आता एक गुलाबाची पाकळी बघितली तिची जाडी किती आहे थिंकिंग किती आहे तिची जाडी पाकळी जर अशी पोटात धरली गुलाबाची पाकळी किती आहे हो आता ती पाकळी ओलसर आहे पण ती पाकळी अगदी सुकून गेलेली आहे पाकळी सुकून गेलेली आहे अशा अवस्थेमध्ये ती पाकळी धरली अशी धरायची. मला सांगा तिला असा नुसता दाब द्यायला किती वेळ लागेल एवढा सुद्धा वेळ लागत नाही एवढा सुद्धा वेळ लागत नाही पण तो वेळ जर तुम्हाला साध्य करायचा असेल तर फक्त आणि फक्त त्यांच्या जवळच जाऊन शरणागती मागा पुन्हा जवळ मागू नका दादांच्या जवळ फक्त आणि सद्गुरू जवळ शरणागती. अजूनही सांगतो तुम्हाला अजूनही उठा अजूनही आपला अहंकार बाजूला काढा गर्व बाजूला काढा आणि अजूनही जाऊन अगदी साष्टांग दंडवत घाला सद्गुरूच्या पुढे जाऊन आणि दादा तुम्ही जो काय बोध दिलेला आहे तो बोध खरंच अजून माझ्या देहावर माझ्या पोटलावर उठत नाही याच्याकरता तुम्हाला मी शरण आलोय यातून फक्त तुम्हीच मला मार्ग दाखवा आणि तुम्हीच मला इथं बाहेर घ्या. जोपर्यंत तुम्ही शरणागती पत्करत नाही का एक सांगतो एकच तत्व याला कारण एकच घडलं पूर्वी जे महान साक्षात माझे समर्थ गुरुदेव दादा जीवनामध्ये शून्यापासून इतक्या टोकापर्यंत गगनामध्ये नेऊन भडकवला पण याच्याकरता त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे कार्य केलं ना ते कार्य करत असताना त्यांनी स्वतःच्या देहाच्या माध्यमातून त्यांनी ते कार्य केलं कृतीनं केलं कायनं केलं वाचेनं केलं क्रियेनं केलं श्वासोश्वासानं त्यांनी ते कार्य केलं फलद्रूप केलं आणि मग तुम्हाला मला दिलं नंतर तुम्हाला मला ते काय सगळं दिलेलं आहे का त्याच्यामुळं त्यांनी स्वतः केलं आणि मग तुम्हाला दिलं त्याच्यामुळं ते त्याची गोडी तुम्हाला आज तागायत आहे. गेली आज 32 वर्षे सगुणात जरी नसतील निर्गुणात जरी आहे पण ती गोडी आज जी आहे त्याला कारण त्यांनी स्वतः केलं आणि मग सांगितलं तुम्हाला. आता आम्ही करत नाही आम्ही काय करत नाही फक्त आम्ही तुम्हाला सांगतोय आम्ही तुम्हाला सांगतोय अशी साधना करा अशी मांडी घाला अशी बोटे दाबा असे डोळे झाका असं करा आम्ही करत आणि केलीच नाही साधना आम्ही सत्य बोलतो माझी उभा केलीच नाही तर तुम्हाला काय सांगायचं. जर केली ना सांगायचीच गरज नाही पडत गरजच नाही पडत. मग सांगितलं अभंगितलं ब्रह्मज्ञानी पुरुष तोच ही ओळखावा नैनांजली भावा तुम्ही आम्ही आमच्या डोळ्या डोळं घालतील याच्यामुळे परीक्षा करायची असते उघड्या डोळ्याने परीक्षा करायची त्या भागण्याची पुढं म्हणून सांगितले हुस डोंगा परी रस नवे डोंगा काय भरणाशी वरली या रंगा साधनाच करा घासून करा अगदी मेटा कुठे लावा तरी पण फक्त आणि फक्त त्याने दिलेल्या बोटावर आरूढ व्हा आणि जीवनाचं सार्थक करून घ्या. ज्ञानेश्वर बरोबर 1 तासात कीर्तन नवला अजून 3 मिनिटं बाकी किती
3 मिनिटं बाकी आहेत. प्रत्यक्षात कारण की लवकर चालू झालं, वेळेमध्ये कीर्तन सेवा संपवली. एक नवीन अक्षर घ्या. करविली जैशी केली कट्ट वाकडे का नीट देव झाले. मला नाही माहिती, पण निश्चितपणाने सांगतो, जरी एखादा अवघड शब्द किंवा काही बोलण्याच्या ओघात जरी काही बोललो असेल, पण राग म्हणले मी बोललो नाही, पण खरं बोलू का तुम्हाला राग आला पाहिजे. काय आलं पाहिजे? जोपर्यंत राग येणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही, याची खात्री आहे मला. खात्री आहे मला. आणि ज्या दिवशी तुम्हाला राग येईल त्या दिवशी तुम्हाला कळेल मला आता काय करायचं. फक्त तुम्हाला गोंधळून जवळ घेण्याचा प्रयत्न केला मी, पण नाही ठेवत. पहिला आता जवळजवळ 11 वर्षाचा कालावधी झालाय, पण केसाचाही बदल झाला. केसाचाही बदल नाही. म्हणून तुम्हाला मी पुनश्च एकदा अगदी विनम्रपूर्वक मी समर्थ सद्गुरू गुरुदेव शंकर महाराज रसाळ या रक्तवासाचा तुमच्या पुढे मी उभा आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, याच्यापेक्षा जगाच्या पाठीवर साधना सोडून या जगाच्या पाठीवर काही करण्याचा प्रयत्न करू नका. साधना करा, संप्रदायाची साधना, संप्रदायाची उपासना करा. माझ्या सद्गुरुनाथाने जे तुम्हाला सांगितले एवढं आठवडं बरोबर घ्या आणि शेवटच्या परतीच्या प्रवासाला तुम्ही घेऊन जा. जय विठ्ठल. महाराज की जय. राजा शंकर महाराज की जय. खाली बसा, खाली.